2019 ची लोकसभा निवडणूक सर्वच मतदारसंघांची नव्याने मांडणी झाली होती। यात मराठवाड्यातील लातूरचीही पुनर्रचना झाली। शिवाय खुल्या असलेल्या या मतदारसंघात आरक्षण पडलं होतं। लातूर म्हणजे विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील चाकूरकर आणि पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सलग 7 लोकसभा निवडणुकीत पाटलांनी इथून विजय मिळवला होता, पण आरक्षण पडल्याने उमेदवार कोण हा प्रश्न विलासरावांपुढे होता। तर उमेदवार कोण हा प्रश्न चर्चेत असतानाच मतदानाच्या 15 दिवस आधी विलासरावांनी सगळ्यांनाच धक्का दिला। थेट कोल्हापूरच्या जयवंतराव आवाळे या आपल्या खास मित्राला लातूरला बोलवलं। कोल्हापूर आणि लातूर ही तशी 2 टोकं, पण विलासराव आणि काँग्रेसवर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनीही चेहराही न बघितलेल्या जयवंतराव आवाळे यांना खासदार केलं। कोल्हापुरातून जाऊन थेट लातूरमध्ये खासदारकी जिंकण्याचा पराक्रम मात्र हा आवाळेंनी केला होता। विलासरावांनी हे धाडस केलं होतं ते फक्त मतदारांच्या विश्वासावर, पण पुढच्याच निवडणुकीपूर्वी विलासराव देशमुख हे गेले आणि हा मतदारसंघही काँग्रेसकडून भाजपकडे गेला। भाजपच्या सुनील गायकवाड यांनी तब्बल 2,56,000 मतांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला आणि अशी स्थिती होती ती 2019च्या लोकसभा निवडणुकीतही। तेव्हा भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा 2,89,000 मतांनी पराभव केला होता। ज्या जिल्ह्याने काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री आणि 1 माजी गृहमंत्री दिले, जिथं कोल्हापूरचा उमेदवार फक्त चिन्हावर निवडून येत होता, त्याच लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा 2 वेळेस मात्र दारुण पराभव झाला। काँग्रेसच्या उमेदवाराला 6 पैकी एकाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालं नव्हतं। इतकंच काय तर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही विधानसभा मतदारसंघातूनही भाजपच्याच उमेदवाराला आघाडी होती। यंदा मात्र काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास काँग्रेस समर्थक व्यक्त करतायत आणि यामागे काँग्रेसकडून अनेक कारणंही सांगितली जात आहेत। तर नेमकी काय आहे लातूर मतदारसंघातील सध्याची स्थिती आणि काँग्रेसला यंदा एवढा कॉन्फिडन्स का आलाय, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सध्याच्या लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यातील उदगीर आणि अहमदपूर येथील दोन्ही आमदार हे अजितदादांच्या सोबत आहेत। याशिवाय ते राज्यात कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत। अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांची मोठी ताकद ही भाजपला मिळाली आहे। लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम सुंदर शिंदे हे शेकापचे आहेत, पण तिथंही भाजपला मताधिक्य मिळतं। निलंग्याचे आमदार संभाजी पाटील आणि विधान परिषद सदस्य आमदार रमेश कराड ही भाजपची इथली मुख्य ताकद आहे। त्याचवेळी काँग्रेस पक्षाकडून लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या 2 मतदारसंघातील आमदार हे विलासराव देशमुखांचे दोन्ही पुत्र आहेत। थोडक्यात काय तर लातूर या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघातील आमदार हे भाजपच्या पाठीशी आहेत, तर 2च ठिकाणी फक्त काँग्रेसची ताकद आहे। अशी परिस्थिती असतानाही मात्र काँग्रेसला इथून विजयाची खात्री वाटतेय आणि याचं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसच्या मंडळींनी केलेली उमेदवाराची निवड। लातूरमध्ये मामुली हा फॅक्टर जोरदार काम करतो। यातील मा म्हणजे मारवाडी, मू म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत। या निवडणुकीत काँग्रेसनं हेच गणित साधत लिंगायत समाजातील माला जंगम समाजाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे। जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो। गुरुला निवडून आणण्यासाठी सर्व लोक आता कामाला लागलेत। भाजपच्या विरोधात मुस्लिम समाज सुद्धा एकवटलेला आहे, त्यामुळे त्यांची एक गठ्ठा मतं मिळतील। शिवाय मराठा आरक्षण आंदोलनातून मराठा समाजात भाजपबद्दल तीव्र नाराजी आहे आणि त्याचाही लाभ इथं मिळू शकणार आहे। आणि याही शिवाय शेतमालाचे पडते भाव या कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे। विविध समाज घटकातील असंतोष या सर्वांचाही आपल्याला लाभ होईल आणि 1 लाखांच्या मताधिक्याने काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असं वाटते। त्यामुळे काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असं काँग्रेस समर्थकांना वाटत आहे। तर भाजप ओबीसीची बरीचशी मदार ही ओबीसी मतांवर विसंबून आहे। सुधाकर शृंगारे हे बौद्ध समाजाचे असल्याने बौद्ध समाजाची ही मतं भाजपला मोठ्या प्रमाणावर मिळतील। भाजपची परंपरागत मतं आणि मोदी फॅक्टर यामुळे भाजपचा उमेदवार 50 ते 60 हजारांच्या मतांनी विजयी होईल असा विश्वास इथल्या भाजप समर्थकांना आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला चिंता करण्याचं कारण आहे का? तर होय, त्यांना चिंता करण्याचं कारण आहे। कारण इथं झालेलं मतदान।
लातूर लोकसभा मतदारसंघात 60.18% मतदानाची नोंद झाली आहे। यात ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व हे आमदार स्वतः अमित देशमुख करतात तिथं मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे आणि याचा अप्रत्यक्ष फायदा सुधाकर शृंगारे यांना होईल असं बोललं जातंय। लातूर शहर मतदारसंघात 59.60% मतदान झाले। त्याचवेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून डॉक्टरांचा फॅक्टर अर्थात काळगेंना मताधिक्य मिळाल्याची मोठी चर्चा आहे। लातूर ग्रामीणमध्ये 81.89%, या व्यतिरिक्त अहमदपूरमध्ये 60.2%, तर लोहा कंधारमध्ये 61.89%, याशिवाय निलंग्यात 60.50% आणि उदगीरमध्ये 61.50% मतदानाची नोंद झाली आहे। त्यामुळे यंदा या मतदानाच्या जोरावर नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला 4 जूनलाच कळून येईल। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।